हाय गाईज, तर मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. म्हणजे जवळ-जवळ मी 1-1.5 महिना व्हिडिओच केला नाही आहे. तर दिवाळीनंतर मी काहीच शूट वगैरे केलं नाही. तर म्हणलं आज एक व्हिडिओ टाकते आणि थोडंसं अपडेट देते की सध्या काय सुरू आहे, काय नाही. तर सध्या तर हॉस्पिटलचे चक्कर काटायचं काम चाललं आहे, कारण यांच्या पायाला जरा इंजुरी झाली आहे. ॲक्च्युली ते मागे ऑफिसवरून येते, त्या गाडीवरून पडले होते. त्यांचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. पण त्याच्यानंतर ते व्यवस्थित रिकवर झाले होते आणि आत्ता म्हणजे मागच्या आठवड्यात आज 8 दिवस होतील, तर आम्ही असंच खाली गेलेलो फिरायला शिवांशला घेऊन इथे सोसायटीमध्येच. आणि एक नॉर्मल किक केलं त्यांनी आणि ते किक केल्यानंतर ते अचानक त्यांच्या पायाला माहीत नाही काय झालं, ते जागेवरच स्टॉप झाले आणि त्यांना पाय पण टेकवता येत नव्हता खाली. तर आम्हाला वाटलं मे बी काहीतरी क्रॅम्प वगैरे आला असेल किंवा शीर भरली असेल तर होऊन जाईल. तर आम्ही 1-2 दिवस वेट केलं, पण त्यांना काही चालता पण येत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरकडे हो हो थांब ठेवते. तर त्यानंतर आम्ही डॉक्टरकडे गेलो, एक्सरे वगैरे काढला. डॉक्टरने एक्सरेमध्ये काही एवढं सापडलं नाही, तर MRI काढायला लावला. MRI काढल्यानंतर कळलं की लिगामेंट्स ब्रेक वगैरे झाल्याचा इश्यू आहे, किंवा मग जी गुडघ्याची गादी असते ती टियर झाली आहे असं. तर त्यानंतर थोडंसं इकडे तिकडे विचारल्यावर कळलं की एवढं काही सिरियस नसतं. म्हणजे फिजिओथेरपीने किंवा मग आपोआप थोडंसं एक्सरसाइज वगैरे केलं तर ते होऊन जातं. पण यांना काही फरक पडत नव्हता. 4-5 दिवस झाले. 1 आठवड्याची ऑफिसला सुट्टी टाकली. त्याच्यानंतर वॉकरच्या सपोर्टने ते चालतायत. आणि MRIचे रिपोर्ट जेव्हा डॉक्टरला दाखवले, तर डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल. पण आम्हाला असं वाटलंच नाही की एवढ्या छोट्या इंजुरीसाठी ऑपरेशन वगैरे करावं लागेल. त्याच्यानंतर आम्ही सेकंड ओपिनियन पण घेतला. एक चांगले डॉक्टर आहे कॅम्पमध्ये, ऑर्थोपेडिक. तर त्यांनी पण तेच सांगितलं की ऑपरेशन तुम्हाला करावंच लागेल, नाहीतर मग पुढे जाऊन अजून प्रॉब्लेम होऊ शकतो गुडघ्यांचा वगैरे. त्यानंतर आमचे एक फॅमिली डॉक्टर आहे, त्यांनी अजून एका डॉक्टरचा रेफरन्स दिला. आणि म्हणजे ऑपरेशन तर करायचंच असं ठरलं, पण मग करायचं कुठे? तर त्याच्यासाठी ते आज गेले वाघोलीमध्ये, केअर हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे एक फॅमिली डॉक्टर आहे, त्यांनी रेफरन्स दिला होता. ॲक्च्युली आम्हाला आधी वानवडीचं हॉस्पिटल सांगितलेलं, रुबी हॉस्पिटल, पण ते आम्हाला इथून भरपूर लांब पडतं आणि तेवढी धावपळ करायला इथे कोणी नाही आहे. तर म्हणलं जवळ वाघोलीमध्ये वगैरे असेल तर मी एकटी पण जाऊ शकते. बघू आता, हे गेलेत आता त्यांच्या मित्रासोबत, आता ते येतीलच मे बी. कॉल केलेला पण ते मे बी डॉक्टरसोबत बोलत होते, तर नंतर करतो बोलले. आणि मम्मी येत आहेत, म्हणजे सासूबाई येत आहेत आज, कारण समजा इन केस काय ऑपरेशन केलं तर एकाला यांच्यासोबत थांबावं लागेल निदान 3-4 दिवस तरी. तर समजा मी तिथे थांबले तर शिवजवळ मम्मी थांबतील. तर मम्मी पण आता पोचतील, त्या सकाळीच निघाल्या होत्या आणि आता 2 वाजत आले. तर आता मला वाटतं अर्ध्या पाऊण तासामध्ये त्या पण येतील. मे बी हे आजच ॲडमिट होतील किंवा मग उद्या, आज किंवा उद्या नक्कीच ऑपरेशन होऊन जाईल. मी पण अजून ऑफिसला सुट्टी टाकली नाही आहे, कारण यांचं कन्फर्मच नव्हतं की कधी करायचं. मुळात करायचं की नाही हेच ठरलं नव्हतं, आणि जर करायचं तर कधी करायचं. तर मग म्हणलं जेव्हा आपलं ठरेल तेव्हाच मी सुट्टीचं सांगेल. फ्रायडे आहे तर आम्हाला शक्यतो देतात सुट्टी. फ्रायडेला जास्त वर्कलोड नसतं. 3-4 दिवस म्हणलं तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडेची मी एक सुट्टी टाकेल. थोडंसं धावपळ होते माझी, कारण यांची खूप हेल्प होते शिवांशच्या स्कूलच्या रिलेटेड म्हणा, म्हणजे त्याचा आवरायच्या बाबतीत म्हणा, किंवा घरातलं छोटं मोठं काम असू दे. आणि आता ते जागेवर आहे तर एकटीवर येत आहे सगळं, तर थोडीशी माझी जास्त धावपळ होते. तुम्हाला दिसत असणार आहे चेहऱ्यावर डार्क सर्कल वगैरे खूप वाढलेत, कारण झोपच होत नाही आहे माझी, कारण बिलकुल झोप होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी आज शिवांशला पण स्कूलला नाही पाठवलं, कारण काल मी पूर्ण दिवस जागी होते, नाईट शिफ्ट केली आणि मी पूर्ण दिवस जागी होते. मी 1 तास पण झोपली नाही आहे. त्याच्यानंतर पण मी नाईट शिफ्ट केली आहे, म्हणजे मी मोर दॅन 24 आवर्स जागीच होते. ते पण घरातलं काम, ऑफिसचं काम. आज शक्यच नव्हतं की मी त्याचं आवरून त्याला स्कूलमध्ये पाठवेल. त्यानंतर पिरियड क्रॅम्प्स वगैरे हे सगळं. आज मला तर उभं राहायची पण ताकद नव्हती माझ्यात, पण ऑप्शन नाही आहे सगळं.
करावंच लागतं घरातलं. तर आवरले माझं सगळं, स्वयंपाक वगैरे झालाय. थोडासा आराम करते म्हणलं, कारण समजा हे जर आज ॲडमिट झाले तर आजच मला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल यांच्यासोबत. तर बस हेच सांगायचं होतं. व्हिडिओ येत नव्हता कारण कधी कधी होतं माझे मूड स्विंग्स, आणि माझे तर खूप मूड स्विंग्स होतात, खूप म्हणजे खूप जास्त. सध्या तर खूप होत आहेत, माहीत नाही काहीतरी काय झालं आहे मला. शिव शांत बस बाबू. तर यांचं हे झालं ना ऑपरेशन वगैरे, आणि हे व्यवस्थित रिकवर झाले की त्याच्यानंतर मला पण माझ्या ब्लड टेस्ट करायच्या आहे, कारण मला असं वाटते मला थायरॉईड माझं वाढलं असणार आहे. त्रास मला खूप होतो, खूप जास्त. माझी पाठ दुखते, चिडचिड होते, आणि बरंच काय काय इंटरनल. पण मी हॉस्पिटलच्या भीतीने बऱ्याच वेळा टाळते जायचं. सतत चिडचिड आणि थकवा, याच्यामुळे माझं तर लाईफ डिस्टर्ब होतंच, पण घरातलं पूर्ण रुटीन पण डिस्टर्ब होऊन जातं. तर काय नाही, बस हेच सांगायचं होतं तुम्हाला सगळ्यांना. मी ट्राय करेन की मी शॉर्ट व्हिडिओज तरी बनवत जाईल. तर हा व्हिडिओ आत्ता संपत नाही आहे. आता मी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आता मम्मी येतील वगैरे, तर पुढे काय होतं हे हॉस्पिटलमधून आल्यावर डॉक्टरांनी काय सांगितलं, काय नाही, कधी ऑपरेशन करायचं, हे सगळं मी याच व्हिडिओमध्ये अपडेट देईल. तर व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. तर मम्मी पोचल्यात खाली आणि आता वर येतील, आणि याने वरून बघितलं आणि याची एक्साइटमेंट बघा. ठीक आहे. शिगंधा कोण करते छी येडा. आता मला 3 वेळा सुट्टी आहे. 3 वेळा सुट्टी? हा. 3 दिवस नाही का? हा. ओवा देख, मम्मी देख. नानी, अरे दादी. शिवांश बघ ना, आवडतो का तुला? कसं आहे सांग. छान आहे. कसं आहे? छान. आवडलं ना? वा किती छान पॉकेट आहे. काय ठेवणार आता पॉकेट मध्ये? सगळं. सगळं पॉकेट. इकडे बघू, इथे उभं राहा. ओय साईड ना. ओहो, छान छान. हॅपी? हा. तर हे आले डॉक्टरकडे जाऊन संध्याकाळी, आणि आम्हाला असं सांगितलं होतं की मे बी आज ॲडमिट व्हावं लागेल. मेडिक्लेमसाठी अप्रुव्हल म्हणजे ॲप्लिकेशन दिलं आहे, आणि त्याचं अप्रुव्हल आलं की डॉक्टर आम्हाला कॉल करणार होते, आणि म्हणलं मे बी आज ॲडमिट होऊ आणि सकाळी मग सर्जरी किंवा ऑपरेशन होईल. तर मी सुट्टी पण टाकली ऑफिसला आजची आणि मंडे ट्यूजडेची. पण आता थोड्या वेळापूर्वी डॉक्टरांना कॉल केला तर बोलले की मे बी उद्या अप्रुव्हल भेटेल आणि मग उद्याच जावं लागेल. तर मग आजची मी सुट्टी कॅन्सल केली आहे. आज मी लॉग इन करेल. तर आता मी करते स्वयंपाक झाला की 8 वाजता मला ऑफिस आहे, आणि मे बी आम्ही उद्या सकाळी जाऊ हॉस्पिटलला, आणि मग काय अपडेट असतील ते मी तुम्हाला सांगेन.